जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। भाजपा विधायक प्रशांत बम ने कहा कि शिक्षकों के बीच एक अलग तरह का तर्क है। प्रदेश में 70% शिक्षक अपने मुख्यालय में नहीं रहते हैं, इसलिए शिक्षा की गुणवत्ता खराब हो रही है। यह कई कारणों में से एक है। शिक्षकों का कहना है कि हम मुख्यालय पर रुकने के लिए बाध्य नहीं है। भाजपा विधायक प्रशांत बम ने आरोप लगाया है कि वह गलत दस्तावेज जमा कर मकान का किराया वसूल कर रहे हैं। बम ने यह आरोप प्रेस कॉन्फ्रेंस में लगाया। वादंग म्हणा की त्यांचे मोर्चे म्हणा किंवा कुणाचे गैरसमजही झाले असे मला वाटतात। म्हणून मी आज आपल्याला माझी संपूर्ण बाजू शिक्षणाबाबतीतली सांगण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे। झालं असं की मी शिक्षक महोदय संपूर्ण राज्यातील त्यामध्ये 70% शिक्षक हे त्यांच्या मुख्यालयी राहत नाही हा त्या दिवशीचा माझा मुद्दा होता आणि तो एक गुणवत्ता ढासळण्याकरताचा अंग आहे। नुसता तितकाच मुद्दा शिक्षणाची गुणवत्ता ढासळण्यासाठी आहे असं माझं मत नाहीये, परंतु तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता त्यावरनं सगळे कमेंट्स किंवा शिक्षक महोदय जे सांगतायत ते असं म्हणतायत की आम्हाला काही मुख्यालय राहण्याचं कंपल्शनच नाहीये, आम्ही राहणं न राहणं आम्हाला कायद्याने ती सूट दिलेली आहे असं त्यांचं एका बाबतीतलं त्यांचं मत आहे। आता माझं त्याच्यामध्ये त्यांना विचारणा अशी आहे, समजा ते कुठेही राहून त्यांना जर त्यांचा घरभाडा भत्ता किंवा पगार मिळणार असेल किंवा काही प्रश्न नाही येते कुठे राहतात, तर मग मी पीआरसी कमिटीमध्ये नाशिक, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा गेलो तर त्यांनी सांगितलं 100% शिक्षक मुख्यालयी राहतात। रायटिंग मध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही तिन्ही ठिकाणचे यांनी सांगितलं जबाबदारीने लेखीमध्ये आम्हाला जे 15 दिवसापूर्वी रिपोर्ट येतात आमच्या पीआरसी कमिटीच्या अगोदर त्यात स्पष्ट लिहिलं होतं की 100% शिक्षक हे म्हणजे ते शिक्षक ग्रामसेवक सगळ्यांच्याच बाबतीत होतं, पण आज शिक्षणाचा मुद्दा आहे, शिक्षकांचा मुद्दा म्हणून मी शिक्षकाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यांनी असं दाखवलं, मग मी आम्हाला जो गॅप होता 15 दिवसाचा त्यामध्ये मी 40 मुलं माझी ही सगळी जिल्ह्यात पाठवली, तिथले सगळे स्टेटमेंट घेतले, तिथे शिक्षकांची घरं ओळखण्याचा प्रयत्न केला। आपल्याला धक्का बसेल, जवळपास 92% शिक्षक हे गावात मुख्यालयी राहत नव्हते। त्याही पेक्षा मोठा मुद्दा काय, जर ते राहत नव्हते तर मग त्याच गावात आम्ही राहतो असं दाखवून त्यांनी घर भाडं घेण्याची काय गरज। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला गरज नाही, कुठेही आम्ही राहू तरी आम्हाला तो घर भाडा भत्ता मिळेल, परंतु जर असं असेल तर मग आपल्याला हे का दाखवलं तुम्ही की आम्ही त्याच गावात राहतो म्हणून। म्हणजे धाधांत खोटं बोलणे, धाधांत आपण चुकीची कागदपत्र डॉक्युमेंट फोर्स डॉक्युमेंट करणे आणि करायला भाग पाडणे गावातल्या जे काही घरभाडेवाले असतील किंवा ग्रामपंचायतले असतील, हा भयंकर प्रकार है। कृषि मंत्री अब्दुल सत्तार की उपस्थिति में अमरावती जिले के मेलघाट के धरनी तालुका के सदराबाड़ी में मेरा एक दिन बलिराजा के लिए इस कृषि विभाग की पहल शुरू की गई है। कृषि मंत्री सत्तार बीती रात करीब 11 बजे सदराबाड़ी पहुंचे। वह गांव के किसान शैलेंद्र सावलकर के घर पर रुके। वहां पहुंचने के बाद उन्होंने ग्रामीणों से बातचीत की और विभिन्न विषयों की जानकारी ली। साथ ही अन्य किसान भाइयों से चर्चा कर कृषि समस्याओं के आवश्यक समाधान के बारे में जाना। उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये चालू केला, त्याचा पहिला दिवस आज आहे। रात्री मी मुक्कामाने आलो, त्या शेतकरी कुटुंबाच्या सोबत राहिलो, त्यांच्या सोबत जेवलो, त्यांच्या सोबत चर्चा केली आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आता याच्यामध्ये त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। त्यांनी किती पैसे लावले, किती उत्पन्न होणार आहे, भविष्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे, आता भविष्यामध्ये नवीन पीक काय घेणार आहे आणि या सर्व झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाल्यानंतर पूर्वीपेक्षाही आता खरं म्हणजे एनडीआरएफचे नियमाप्रमाणे 6800 जर डबल पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर इथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन जास्त आहे। नाही तर आमच्याकडे थोडा जमिनी कमी असल्यानंतर नुकसान कमी मिळतो, परंतु इथे जास्त जमीन असल्या कारणाने
3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला तुम्ही स्वतः शेतकऱ्याशी बोला, त्याची जाणून घ्या, त्याचे निराशेचे कारण काय, त्या कशामुळं तो संकट आसमानी आहे याच्यामध्ये कुठं शंकानी मी पाहू लागलो. मोठ्या प्रमाणावर या मेलघाट या परिसरामध्ये मी पूर्वीही 12-13 दिवस पहिले आलो होतो, 12 दिवस झाले असेल त्यावेळेस आलो होतो अमरावतीला आणि तिथून आम्ही आदेश दिले होते की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले नुकसानीचे पंचनामे करा. परंतु एक दिवस बळीराजा सोबत हा जो कार्यक्रम आमचा काल रात्रीपासून सुरू अनेक झाला. लोकांची ओरड आहे की पंचनामे झाले नाही. काय सांगा? नाही, मी आता प्रत्येक शेतकऱ्याकडे गेलो आणि तिथे क्रॉस चेक केला तर 100% पंचनामे झालेले आहे. जे जे नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही. मी तुम्हाला 1 नाही 4 वेळेस बोललो का आमचे अधिकारी वस्तुनिष्ठ पंचनामे करू लागले आणि पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्याचा नुकसान झाल्यानंतर तो नुकसानपासून वंचित राहणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, खात्री देतो. मला अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी शेतकऱ्याशी स्वतः गेल्या 7-8 दिवसापासून सातत्याने प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा भागामध्ये जातो आणि त्यांची माहिती घेतल्यानंतर निश्चित याचे परिणाम आपल्याला काही दिवसामध्ये तुम्ही पहा का शेतकऱ्याची कुठेही तक्रार राहणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल. कोल्हापुर जिला ब्लैक पैंथर पक्ष को जिला युवा अध्यक्ष पद पर संदीप कुठावले को चुना गया। कोल्हापुर राजश्री शाहू स्मारक भवन में दलित मित्र वेंकप्पा भोसले इनके हाथों कुठावले को अध्यक्ष पत्र दिया। इस वक्त शिवाजी विद्यापीठ के कुलगुरु डी.टी. शिर्के, कॉमरेड चंद्रकांत यादव, दलित कार्यकर्ता आर.बी. कोसंबी, संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई उपस्थित थे। कोल्हापूर जिल्ह्यातील एक सामाजिक आवड असणारे नेतृत्व म्हणजे संदीप कुटवळे यांचं आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष युवक या पदावर आम्ही त्यांची निवड करत आहोत. मी त्यांच्या निवडीला पहिल्यांदा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं मनापासून अभिनंदन देतो. त्यांचं जाहीर आभार मानत असताना सांगतो की ब्लॅक पॅन्थर पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांच्या विचाराचा पक्ष असल्याने या पक्षामध्ये जाती धर्माला अजिबात थारा नाही. आम्ही सर्व बहुजन समाजातील तळागाळातील लोकांना घेऊन हे काम करत असताना जिथे जिथं अन्याय होईल तिथं ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे, त्याच पद्धतीनं अन्यायाच्या विरोध बिमोड करणारे ब्लॅक पॅन्थर म्हणून त्यांनी या चळवळीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करावं. जिथं सर्वसामान्य तळागाळातील लोकांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी त्यांनी संघर्ष करावा. शासन दरबारी शासन नियुक्त ज्या काही योजना आलेल्या असतील त्या तळागाळातील लोकांना देऊन पक्षवाढीस त्यांनी सहकार्य करावं एवढं बोलतो. आणि मी पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं संदीप कुटवळे यांचं मी जाहीर अभिनंदन आभार देखील मानतो. नमस्कार, माझं नाव संदीप कुटवळे, राहणार आमशी. ब्लॅक पॅन्थर पक्षाचा मी आभारी आहे की मला हे पद दिलं आणि मी जे काही करीन ते आपल्या गोरगरीब लोकांच्यासाठी माझ्या आमचे आदरणीय देसाई साहेब यांच्या सल्ल्यानुसार आणि योग्य मार्गदर्शनानुसार मी पुढील काम करीन. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या आप पाइल से परेशान हैं? क्या आप प्रेगनेंसी में होने वाले पाइल से भी परेशान हैं? आधुनिक लेजर मशीन व डिया थेरेपी मशीन द्वारा पाइल्स, फिशर, फिस्तुला, पाइलोनीडल साइंस का प्रोक्टो एंडोस्कोपी द्वारा निदान केवल 15 मिनट में बिना चीर-फाड़, रक्तस्राव व बिना दर्द के साथ विश्वसनीय इलाज। विशेष प्रशिक्षण प्राप्त डॉक्टर सत्यम सुपारे MS, इनके 3000 से ज्यादा सफल ऑपरेशन व मुंबई से विशेष प्रशिक्षण। साथ ही प्रेगनेंसी में होने वाले पाइल्स पर विशेष बिना ऑपरेशन इलाज, आधुनिक पद्धति, क्षौर सूत्रा, सभी इंश्योरेंस के साथ मेडिक्लेम सुविधा। एस्ट्रो ड्राइवर को 50% छूट। आज ही विजिट करें सूर्य मल्टी स्पेशलिटी लेजर हॉस्पिटल, KDK कॉलेज रोड, नंदनवन, नागपुर। फोन नंबर 9011153200। ब्रेक के बाद आपका स्वागत है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज भारतीय नौसेना के नए ध्वज का अनावरण किया। पीएम मोदी ने आज केरल में विक्रांत के चालू होने पर नए डिजाइन का खुलासा किया, जिसे सैन्य आत्मनिर्भरता के लिए एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारतीय नौसेना का झंडा छत्रपति शिवाजी महाराज को समर्पित किया है। उन्होंने इस मौके पर कहा कि उन्हें नौसेना के नए झंडे की प्रेरणा शिवराय की राजमुद्रा से मिली। फिर से जगा रहा है। साथियों, आज 2 सितंबर 2022 की ऐतिहासिक तारीख को इतिहास बदलने वाला एक और काम हुआ है। आज भारत ने गुलामी के एक निशान, गुलामी के एक बोझ को अपने सीने से उतार दिया है। आज से भारतीय नौसेना को एक नया ध्वज मिला है। अब तक भारतीय नौसेना के ध्वज पर गुलामी की पहचान बनी हुई थी, लेकिन अब आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया ध्वज समंदर और आसमान में लहराएगा। कभी रामधारी सिंह दिनकर जी ने अपनी कविता में लिखा था, नवीन सूर्य की नई प्रभा, नवीन सूर्य की नवीन प्रभा, नमो नमो नमो, नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो नमो नमो। आज इसी ध्वज वंदना के साथ मैं ये नया ध्वज नौसेना के जनक छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं। मुझे विश्वास है भारतीयता की भावना से ओतप्रोत ये नया ध्वज भारतीय नौसेना के आत्मबल और आत्मसम्मान को नई ऊर्जा देगा। मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि शिंदे भाजपा सरकार का दूसरा मंत्रिमंडल विस्तार जल्दी होगा। बीजेपी नेता सुधीर मुनगंटीवार ने यह भी जानकारी दी है कि इसमें 23 नए मंत्री जा सकते हैं। सूत्रों से मिली जानकारी के मुताबिक इस कैबिनेट विस्तार में देरी होने की संभावना है। वर्तमान में मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री के अलावा 18 मंत्रियों ने शपथ ली है। सुधीर मुनगंटीवार ने कहा था कि इसमें 23 और लोग जा सकते हैं। इसमें एकनाथ शिंदे समूह भाजपा और कुछ निर्दलीय उम्मीदवारों को मौका मिलने की संभावना है। राज्य में नई सरकार बनने के करीब 1 महीने बाद मंत्रिमंडल का विस्तार किया गया। जेवढी सदस्य संख्या आहे त्याच्या 15% मंत्री करता येईल आणि ज्या ठिकाणी विधानसभा ही 40 सदस्यांची असेल तिथं कमीत कमी 12 किंवा इतर ठिकाणी 12 मंत्र्यांपर्यंत या संदर्भातलं जे बंधन आहे ते कायद्यामध्ये करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहे, त्यानुसार 43 मंत्री होतात। 43 पैकी आता या क्षणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दोन्ही भाजप आणि शिवसेनेचे 9 कॅबिनेट मंत्री असे 20 मंत्री झाले आहेत। 23 मंत्री नवीन भविष्यामध्ये होतील। महाराष्ट्रामध्ये एकूण 50 विभाग आहेत। या 50 विभागापैकी 15 विभाग हे अतिशय सर्वसामान्य म्हणजे छोटे विषय आहेत। जसं आपण मराठी भाषा किंवा वक्फ बोर्ड असे साधारण छोटे विषय आहेत ज्याच्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा मर्यादित आहे। 35 विषय आहेत की ज्या विषयापैकी विधी व न्याय आणि इतर 2 सोडले तर 32 विषय सर्वसामान्यपणे ज्यासाठी आपण कॅबिनेट मंत्री करतो आणि कॅबिनेट मंत्र्यांना ही खाती विवक्षितपणे आपण त्यांना नियुक्त करून देतो। मागच्या सरकारमध्ये 33 कॅबिनेट मंत्री होते, इतर राज्यमंत्री होते। भारतीय जनता पार्टी सुद्धा आणि शिवसेना युती एकूण 43 मंत्री करता येतात। 43 मंत्री जेव्हा जेव्हा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा करून या 43 मंत्र्यांच्या संदर्भात आता जे 23 शिल्लक आहे या 23च्या बाबतीमध्ये निर्णय करेल। मला जेव्हा प्रश्न केला की साधारणतः मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार हा कोणत्या दिवसापर्यंत होईल, तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये हा विस्तार होईल आणि या विस्तारामध्ये निश्चितपणे
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांना या संदर्भातही संधी प्राप्त होईल जनतेची सेवा करण्याची। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। तिवसा विधानसभा मतदार संघ में आने वाले बाटोड़ा शुल्केश्वर गांव की लोक संख्या तकरीबन 15,000 के आसपास है। जिला परिषद बांधकाम विभाग अंतर्गत आने वाली ग्राम सड़क 7 साल से जानलेवा खड्डे में तब्दील होने के कारण किसानों के बैलगाड़ी अपघातग्रस्त हो गए। गांव के लोगों को जान हथेली में लेकर रास्ते से सफर करना पड़ता है। पिछले कई सालों से गांव वासियों ने प्रशासन को चेतावनी, विज्ञापन कई बार देने के बावजूद भी अभी तक दखल नहीं ली गई। प्रतिनिधि राजेंद्र वाटाने ने गांव में जाकर दुर्घटनाग्रस्त सड़क का जायजा लिया तो लोगों ने जनप्रतिनिधि, शासन, प्रशासन के विरोध में काफी रोष देखने को मिला। त्याचा हात मोडला, शेतातून येता येता, आणि हा रस्ता 4 किलोमीटर पैकी जो 1 किलोमीटर त्यांनी बनवलेला आहे तो रस्ता ऑलरेडी चांगला होता, परंतु चांगल्या रस्त्यावर त्यांनी परत काम केलं आणि जे बेकार रस्ता होता तो जत्या तसाच ठेवला। आमची शासनाला बरेचदा आम्ही निवेदनही दिले, तिथे शिव ऑफिस। आपल्याला काय वाटते कुठं पाणी मुरत आहे या रस्त्याचं? नाही, हे तर काहीतरी मिली बघत आहे, त्यांना आम्ही निवेदन देऊ नये, होऊ शकते आम्ही त्यांना निवेदन देऊ नये, अधिकारी त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, हे कळायला मार्ग दिसून नाही राहिला। अनेकदा आम्ही शिवला भेटलो, तिथे ठिय्या आंदोलन केले, त्यांनी 1 किलोमीटर रस्ता केला, तोही ध्यातूर मातूर केला, तो रस्ता करायला नव्हता पाहिजे। सब राजकारण है, क्या है, सब राजकारण है। वो बोलता मैं करूँगा, वो बोलता मैं करूँगा, वो बोलता मैं करूँगा। सबका सब यशोमती ठाकुर का काम है सभी। उनको ये रास्ता नहीं बनाना है। क्यों नहीं बनाना है? कि उनका आदमी ग्राम पंचायत गिर गया, उनको होना वो आदमी। ये सामान्य जनता की सरकार है बटोड़े में चालू, इसकी वजह से वो ताई हमारा वोट नहीं बना रही, बस मेन कारण यही है, बाकी कुछ नहीं। एक्शन नहीं ली गई, और एक्शन लिए भी 1 किलोमीटर उन्होंने थतुर मतुर ये रोड बनाया बीच में, वो भी एक साइड से लेना था तो वो भी लिया नहीं। इसलिए बहुत से ऐसे एक्सीडेंट हो गए और गुजर भी गए, ऐसा भी किस्सा है, और जोड़िया बंडे भी फ्रैक्चर हो गया है बैल। इसलिए ये रोड प्रशासन ने, अभी प्रशासक ने ये रोड पर ज़्यादा से ज़्यादा अति आवश्यक ख्याल देना जरूरी है। यदि उन्होंने ख्याल नहीं दिया ये रोड पर तो हम आंदोलन करेंगे, वहाँ पे ठिया आंदोलन उनके कैबिन में, सीओ साहब के कैबिन में। जिला परिषद ने कम से कम 10 से 15 बार हमने निवेदन दिए, सीओ को दिए, डिप्टी सीओ को दिए। ये रोड की ऐसी कंडीशन है कि कोई भी गांव में जो आता है बहुत खतरनाक उसको तकलीफ होती है। 2-3 फ्रैक्चर हो गए लोग, बार गिरने की वजह से, रोड खड्डे, पानी की वजह से, तो बहुत ही पानी टोंगले इतना पानी भरा हुआ रहता है ये रोडों पे। प्रभारी उपविभाग करके यहाँ पे सब विभाग क्रमांक 2 को ज्वाइन हुआ हूँ। मैंने हमारे मालूमात ली मैंने कि पिछले अभी दूसरा किलोमीटर सुधारना हो गई है उसकी, और पहला किलोमीटर जो है 0-0 से वो शासन को गढ़ बम के लिए प्रस्तावित करे, मगर वो मंजूर नहीं। और जो 2 से 3 किलोमीटर है वो जिला नियोजन के लिए 3054 रस्ते विकास योजना में सन 2022-23 में
प्रस्तावित किए हैं, मगर अभी तक नियोजन को मंजूरी नहीं। जो जिस रास्ते के बारे में आप बात कर रहे हो उसकी हालत का वीडियो लेके गांव के कुछ ग्रामस्थ मेरे पास कल परसों आए थे। रास्ते की हालत बहुत ख़राब दिख रही है। उसकी वजह से हमने जो बारिश की वजह से रास्तों की मरम्मत के लिए, तात्पुरती मरम्मत के लिए हर एक सब डिवीज़न को 2.5 लाख रुपए का तरतूब कर दिया है। उस तरतूब में तात्पुरती बोले तो ज़्यादा पक्का नहीं, लेकिन आने जाने में लोगों को दिक्कत नहीं हो, इसलिए जो मुरुम डालने का काम उसमें करना अपेक्षित है। और उस रास्ते में अभी थोड़ी बार मुरुम डाला चुका है, लेकिन वो रास्ता बहुत थोड़ा बड़ा है, इसलिए वो निधि उसको पूरा नहीं होता। इसलिए हम ये प्रयास कर रहे हैं कि उस पूरे रास्ते को कैसे प्रशासन की मंजूरी देके अच्छा रोड बनाए, जिसके वास्ते लोगों की तकलीफ जो है वो कम कर सके। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष रामदास आठवले के आदेश मानते हुए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापुर जिलाध्यक्ष पद पर फिर एक बार उत्तम कांबले इनको चुना गया। शासकीय विश्राम गृह में पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाहजी कांबले और मंगलराव मालगे इनके मार्गदर्शन पर बैठक संपन्न हुई। बैठक में जिला के सभी तहसील अध्यक्ष कार्यकर्ता मौजूद थे। लॉर्ड बुद्धा टीवी पर बात करते हुए उत्तम कांबले ने मंत्री आठवले का आभार प्रदर्शन किया और साथ ही कार्यकर्ता का भी आभार व्यक्त किया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्याच्या बळावर, ताकदीवर आणि त्यांच्या निष्ठेवर नेते रामदासजी आठवले साहेब यांनी माझ्या खांद्यावर देऊन पुन्हा एकदा माझ्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकलेला आहे। या विश्वासाचं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन निश्चितपणानं हा विश्वास सार्थ करेन। या निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील आणि सेवा संस्थेच्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी कसा जाईल आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कसा वाटा मिळेल, यासाठी निश्चितपणानं जिल्हाध्यक्ष म्हणून मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करेन आणि रामदासजी आठवले साहेबांनी टाकलेला जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवेल। मला या जिल्हाध्यक्षपदाची धुरा देण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि रामदासजी आठवले साहेबांना जो माझ्याबद्दल विश्वास संपादन करण्यासंदर्भात माझी जी भूमिका कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करतो। आणि हा रिपब्लिकन पक्ष निश्चितपणानं भविष्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामधला एक मोठा राजकीय पक्ष होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही। रिपब्लिकन पक्षाची धुरा ही निश्चितपणानं माझ्या खांद्यावर जरी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायला पाहिजे की मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, मी या जिल्ह्याचा प्रमुख आहे। अशा पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण करून मी प्रस्थापित पक्षाला निश्चितपणानं शह द्यायचं काम करेन आणि रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर, जोरावर आणि बळावर आणि साथीवर मी निश्चितपणानं पुढे रेटीन एवढीच इच्छा व्यक्त करतो। माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करतो, रामदासजी आठवले साहेबांचं ऋण व्यक्त करतो। कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र प्रदेशवर काम करणाऱ्या, पश्चिम महाराष्ट्रावर काम करणाऱ्या आणि जिल्हा कार्यकारिणीवर आणि सर्व तालुका अध्यक्षांनी, सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करून त्या विश्वासाला पात्र राहील एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।